हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीमध्ये येणारे विज्ञान विषयाचे इम्पॉर्टंट असे क्वेश्चन. या क्वेश्चन मधून बऱ्याचशा पेपरमध्ये अगोदरचे क्वेश्चन आलेले आहेत आणि या असणाऱ्या इथून पुढच्या भरतीमध्ये ह्याच्यातले भरपूर सारे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीत, त्याचबरोबर इतर सरळ सेवा भरती असतील त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर तो सबस्क्राईब बटन आहे, त्या सबस्क्राईब बटनावर जरा मारा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. चला, पहिला प्रश्न आपण विज्ञान विषयाचा सुरुवात करूया. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे होमो सेपियन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, लहान आतड्याची लांबी किती असते? तर उत्तर आहे 6 ते 6.25 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील मोठ्या आतड्याची लांबी किती मीटर असते? उत्तर आहे 1.5 मीटर. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडातून स्रवणारा द्रव डॅश डॅश असतो किंवा डॅश डॅश मदत करतो? तर इन्शुलिन हा द्रव रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, 1 ग्राम कर्बोदकापासून डॅश डॅश कॅलरी ऊर्जा प्राप्त होते? उत्तर आहे 4 किलो कॅलरी ऊर्जा प्राप्त होत असते. जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? उत्तर आहे फुंक. यांचं पूर्ण नाव आहे काश्मीर फुंक. हे एक पोलीस शास्त्रज्ञ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 1 ग्राम प्रथिन्यापासून डॅश डॅश कॅलरी ऊर्जा उष्णता मिळते? उत्तर आहे 4 किलो कॅलरी उष्णता मिळत असते. 8वा नंबरचा क्वेश्चन, जीवनसत्वाच्या रेणूमध्ये कोणते आम्ल समाविष्ट असते? उत्तर आहे अॅमिनो आम्ल. त्याच्यानंतर नंबर 9 क्वेश्चन, कोणते जीवनसत्व आहारातून मिळत नाही? महत्वाचा क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. उत्तर आहे डी जीवनसत्व आपल्याला त्या ठिकाणी आहारातून मिळत नाही. नेक्स्ट आहे, कोवळ्या सूर्यप्रकाशातून मानवाला कोणते जीवनसत्व मिळते? उत्तर आहे डी जीवनसत्व कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळते. कोणत्या जीवनसत्वांना पाण्यात विरघळणारे जीवनसत्व म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे ब आणि क हे जीवनसत्व पाण्यात विरघळतात आणि बाकीचे राहिलेले जीवनसत्व हे मेदात म्हणजे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळत असतात. पुढचा प्रश्न आहे, ब गटात एकूण किती जीवनसत्वाचा समावेश होतो? उत्तर आहे 8 असणाऱ्या जीवनसत्वाचा समावेश ब जीवनसत्व गटामध्ये होत असतो. बघा, पोलीस भरतीसाठी आपण विशेष अशा बॅच लॉन्च केलेल्या आहेत. तर हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. फास्ट ट्रॅक बॅच आणि पेपर सेट बॅच, ज्याला आपण टेस्ट सिरीज असं म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपरचं विश्लेषण संपूर्ण विषयाचं मिळणार आहे. या बॅचेस 1/5/2024 महाराष्ट्र दिनापासून सुरुवात होत आहेत आणि याचं स्थळ तुम्हाला इथं दिलेलंच आहे. कॉन्टॅक्ट नंबर किंवा कॉन्टॅक्ट कसा करायचा, नाव नोंदणी कशी करायची, फीस किती असेल, ऑफलाईन ऑनलाईन, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. पाहूयात पुढचे क्वेश्चन आता. बघा, 13 नंबरचा क्वेश्चन आहे, जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय? तर उत्तर आहे रेटिनॉल. इथं रेडिनॉल झाले पण रेटिनॉल असं त्याचं नाव आहे. 14वा नंबरचा प्रश्न, कोणत्या पेशी प्रखर प्रकाशात संवेदनक्षम असतात? उत्तर आहे शंकू पेशी. पुढचा प्रश्न आहे, राथांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर उत्तर आहे अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. 16व्या नंबरचा क्वेश्चन, पेलाग्रा हा रोग ब गटातील कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर उत्तर आहे B3, ज्याला निओसिन असं पण म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न आहे, बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? थायमिन, ज्याला आपण B1 या नावाने पण ओळखतो. पाण्यात अतिद्रावणीय असणारे जीवनसत्व कोणते? अद्रावणीय नाही, अतिद्रावणीय. अतिद्रावणीय म्हणजे जे पाण्यात विरघळल्या जाते. तर उत्तर आहे ब आणि क. 19 नंबरचा क्वेश्चन पाहू, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर उत्तर आहे क. हिरड्यातून रक्त येणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? उत्तर आहे स्कर्वी. पुढचा प्रश्न, पंडुरोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? उत्तर आहे ब जीवनसत्वाच्या अभावी होतो. ड जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे
कॅल्सिफेरॉल. नेक्स्ट आहे स्कॉर्बिक आम्ल हे कोणत्या जीवनशास्त्राचे शास्त्रीय नाव आहे? उत्तर आहे क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव स्कॉर्बिक आम्ल असणार आहे. पुढचे क्वेश्चन पाहूयात. बघा 24 नंबरचा क्वेश्चन, कोणते जीवनसत्व रोजच्या आहारातून सेवन करणे क्रमप्राप्त असतं, गरजेचं असतं? उत्तर आहे ब आणि क. पुढचा प्रश्न, कोणते जीवनसत्व शरीरात साठवून ठेवणे शक्य नाही? ब आणि क. त्याचं कारण तुम्हाला वरच्या एका प्रश्नामध्ये मिळेल की हे दोन्ही जीवनसत्व पाण्यात विरघळत असतात, म्हणून पाण्यात विरघळल्यामुळे त्याचे जे उत्सर्जन आहे ते आपल्या असणाऱ्या मलमूत्राद्वारे होत असते, म्हणून हे जीवनसत्व रोजच्या असणाऱ्या आहारातून घेणं क्रमप्राप्त आहे, कारण हे शरीरात साठवून ठेवणं शक्य नाही. असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी, नवनवीन अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. पुढचे क्वेश्चन पाहूयात. वांझपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? उत्तर आहे व्हिटॅमिन ई या जीवनसत्वामुळे होतो. पुढचा आहे जखमेतून वाहणाऱ्या रक्ताची गुठळी न होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? उत्तर आहे हिमोफिलिया. नेक्स्ट आहे जखमेतील रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी कोणती प्रथिने उपयोगी ठरतात? उत्तर आहे फायबिनोजिन व फायब्रिन हे असणारे दोन प्रथिने उपयोगी ठरतात. पुढचा आहे 29 नंबर, डॅश डॅशच्या अभावामुळे घशाचा गलगंड ज्याला ग्वायटर म्हणतो हा रोग होतो, तर आयोडीनच्या अभावामुळे असणारा हा रोग होत असतो. पुढचा आहे मानवी शरीरातील एकूण कॅल्शियम पैकी 90% कॅल्शियम डॅश डॅश मध्ये असते. उत्तर आहे हाडांमध्ये असते. लाळेमध्ये कोणते विकर म्हणजेच पाचक रस असतो? तर टायलिन नावाचा पाचक रस या असणाऱ्या आपल्या लाळेमध्ये असतो. पुढचा प्रश्न, जठरामधून कोणते विकर म्हणजेच पाचक रस बाहेर निघतो, स्रवतो? तर त्याचं उत्तर आहे पेप्सिन व रेनिन हे दोन असणारे पाचक रस आपल्या जठरामधून बाहेर निघतात. पुढचा प्रश्न आहे टिप्सिन, अमायलेज व लायपेज ही विकरे डॅश डॅश मधून स्रवतात? तर उत्तर आहे स्वादुपिंड. पुढचा आहे रक्त ऑक्सिजन युक्त बनण्याची क्रिया मानवाच्या कोणत्या अवयवात होते किंवा मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात होते? तर उत्तर आहे फुफ्फुस. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत म्हणून स्किप करू नका. ही जे पीडीएफ आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकणारच आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा चॅनल पेजच्या इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा व नवीन अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत राहतील, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पाहूयात. शरीरातील रक्ताचे वजन शारीरिक वजनाच्या किती टक्के असते? उत्तर आहे 9%. वेगवेगळ्या पुस्तकात याचं उत्तर वेगवेगळं असू शकते, पण उत्तर 9% आहे. नेक्स्ट आहे रक्तगटाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला? उत्तर आहे कार्ल लँडस्टायनर या असणाऱ्या व्यक्तीने 3 रक्तगटाचा शोध लावलेला आहे, ए बी आणि ओ. एक रक्तगट जो आहे ए बी, या ए बी रक्तगटाचा शोध 2 व्यक्ती आहेत, डिकास्टेलो व स्टर्ली यांनी लावलेला आहे. पण नुसत्या रक्तगटाचा शोध म्हणलं तर उत्तर कार्ल लँडस्टायनरच द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, रक्तगटाचे एकूण मुख्य प्रकार किती पडतात? तर उत्तर आहे 4 पडतात, ए बी ओ ए बी. पुढचा आहे कोणता रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस सर्व योग्य दाता म्हणतात, म्हणजे दानशूर व्यक्ती? तर उत्तर आहे ओ या असणाऱ्या रक्त असणाऱ्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता म्हणतात. पुढचा आहे कोणत्या रक्तगट असणाऱ्या व्यक्ती सर्वग्राही म्हणतात? बऱ्याच वेळेस हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत आणि इथून पुढे पण विचारणार आहेत, म्हणून ह्या सर्व योग्य दाता आणि सर्व योग्य ग्राही या शब्दामध्ये कन्फ्यूज होऊ नका. सर्व योग्य दाता म्हणजे ओ असतो आणि सर्व योग्य ग्राही म्हणजे त्या ठिकाणी ए बी असतो. पुढचा प्रश्न, रक्तामध्ये डॅश डॅश टक्के पाणी असते? 90%. पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तपेशी ऑक्सिजन वाहक म्हणून काम करतात? उत्तर आहे लोहित, ज्याला आपण तांबड्या रक्तकणिका किंवा आरबीसी असं म्हणतो. पुढचा आहे शरीराचे सैनिक म्हणून कोणत्या पेशींना ओळखतात? उत्तर आहे श्वेत किंवा पांढऱ्या पेशी किंवा रक्तकणिका म्हणतात त्यांना. रक्त गोठण्याच्या क्रियेत कोणत्या घटकांचा उपयोग होतो? रक्तबिंबिका व फायब्रिनोजिन हे प्रथिन उपयोगात येत असते. पुढचा आहे शरीराचे साधारण तापमान कायम राखण्यासाठी कोणत्या घटकाची मदत होते? उत्तर आहे रक्त. पुढचा आहे मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले असते? उत्तर आहे 4, डावे, निलय,
डावे अलिंद, उजवे निलय, उजवे अलिंद, अशा पद्धतीने हे 4 कप्प्याचं मानवी हृदय बनलेलं असते। पुढचा प्रश्न आहे, शरीराचे संरक्षण डॅशमुळे होते, तर उत्तर आहे त्वचेमुळे मानवी शरीराचं रक्षण होतंय। पुढचा प्रश्न आहे, मानवी मेंदूच्या कोणत्या भागामुळे शरीराचा तोल सांभाळला जातो? अनुमस्तिष्क, ज्याला आपण लहान मेंदू असं पण म्हणून ओळखल्या जाते। पुढचा प्रश्न आहे, चित्रपट, दूरदर्शन डॅश डॅश ची परिणाम आहेत, तर कशाचे परिणाम आहेत? हे दृष्टी सातत्याचे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, डोळ्यातील डॅश डॅश मुळे किंवा डोळ्यातील डॅश डॅश पेशीमुळे प्रतिमा सुस्पष्ट दिसते व रंगदृष्टी लाभते, उत्तर आहे शंकू पेशी। आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या पेशी मंद प्रकाशात संवेदनक्षम असतात? उत्तर आहे दंड पेशी। असेच नवनवीन अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर जे मी तुम्हाला वर आपली बॅच लॉन्च होणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, तर या बॅचला जॉईन जर व्हायचं असेल तर तुम्ही मला टेलिग्राम वर संपर्क साधू शकता, किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण लवकरच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत, तर त्या कॉन्टॅक्ट वर पण तुम्ही तुमची नाव नोंदणी करू शकता। 6 महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि टेस्ट सिरीज आहे, ज्याच्यामध्ये पेपर झाल्याबरोबर ह्याचं विश्लेषण तुम्हाला करून दिल्या जाणार आहे। ही बॅचची सुरुवात 1 मे 2024 पासून होणार आहे। फीस किती असेल, नाव नोंदणी कुठं करायची, याच्याबद्दल लवकरच अपडेट्स तुम्हाला देत राहील। त्याच्यासाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर।